नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज परत एकदा आपण क्लास 5 च्या मुलांसाठी 15 लेसन पॅटर्न या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम सेट 53 पूर्ण सोडवून देणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, कारण प्रत्येक एग्जाम्पल हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे ते समजायला तुम्हाला सोपं जाईल। व्हिडिओ पूर्ण बघितला तर मेथड्स पण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवलेले आहेत, त्याही तुम्हाला समजून जातील। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। त्याचप्रमाणे जर क्लास 5 चे बाकीचेही लेसन जे आपण अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला बघूया फर्स्ट क्वेश्चन। प्रॉब्लेम सेट 53 मधला पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे? फाइंड द स्क्वेअर नंबर फ्रॉम द लिस्ट गिव्हन बिलो। आपल्याला या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे आणि स्क्वेअर नंबर कोणता आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे, बरोबर आहे। आता स्क्वेअर नंबर म्हणजे काय ते पहिला आपण जाणून घेऊया। स्क्वेअर नंबर म्हणजे काय? तर स्क्वेअर नंबर म्हणजे असे नंबर ज्या वेळेला डॉट्सनी आपण डायग्राम ड्रॉ करू त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर तयार झाला पाहिजे। जसं की बघा, दोन दोन डॉट्स घेतले म्हणजे इथं दोन आणि खाली दोन, बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी आपला काय तयार झालेला आहे बघा, तर स्क्वेअर तयार झालेला आहे, बरोबर आहे। त्याच पद्धतीनं 1 2 3 1 2 3 1 2 3 या ठिकाणी सुद्धा काय होतो, आपला स्क्वेअर तयार होतो। आता इथले जर डॉट काउंट केले तर या ठिकाणी किती नंबर आलेला आहे आपला, तर 4 आलेला आहे। इथले डॉट्स काउंट केले तर किती झाले बघा, 3 3 2 6 आणि 3 3 9, म्हणजे टोटल किती आले आपले, 9 आले, बरोबर आहे। आता लाईन्स मध्ये रोज आणि कॉलम मध्ये जर काउंट केले तर या ठिकाणी बघा 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत, म्हणजेच काय झाले या ठिकाणी 2 × 2 किती झाले, 4, म्हणजे सेमच नंबरची 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय असतं, तर स्क्वेअर नंबर असतो, बरोबर आहे। त्याच पद्धतीनं इथं बघा 1 2 3 कॉलम्स आहेत आणि त्याच पद्धतीनं 1 2 3 रोज आहेत, म्हणजे 3 × 3 केलं तर काय येतं, 9 येतं। अशाच पद्धतीनं कोणते आपल्याला जे नंबर दिलेले आहेत त्यातले दिलेले नंबर स्क्वेअर नंबर कोणते आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे। आता या ठिकाणी बघा, त्यासाठी बघा आपल्याला काय करायला लागेल, मल्टिप्लिकेशन्स करून घ्यावी लागेल, कारण प्रत्येक वेळेला आपण डॉट्स ड्रॉ करू शकत नाही, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा 5 हा कशाचा स्क्वेअर आहे का, स्क्वेअर नंबर आहे का, म्हणजे नाहीये, बरोबर आहे। इथं 9 आताच आपण बघितलं 3 × 3 9 येतं, म्हणजे 9 हे फर्स्ट आन्सर असणार आहे, बरोबर आहे। 12 आहे का कशाचं, नाही, कारण 4 3 12 होतात, 3 4 12 होतात, 6 2 12 होतात, बरोबर आहे, नाही येते। त्याच्यानंतर 16 सुद्धा बघा 4 4 म्हणजे असे दोन नंबर आपल्याला शोधायचे आहेत की जे डबल मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा आन्सर हा स्क्वेअर नंबर आला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी 4 4 16, म्हणून सेकंड नंबर आपला 16 असणार आहे। 50 चं तसं येणार आहे का बघा, 15 चा 25 2 50 होतात, 5 5 25 होतात, त्यामुळे 50 चं सुद्धा येणार नाहीये, 10 5 50 होतात। 60 चा सेम नाही होणार आहे, 64 8 8 64, त्यामुळे इथं किती आले आपले, 64 आलेले आहेत। नेक्स्ट 72 नाही होते, 80 चं सुद्धा नाही होते, आणि 81 जे आहे त्याचं काय होतं, तर 9 9 81 होतं, त्यामुळे लास्ट नंबर काय असणार आहे आपला, 81 असणार आहे, इज द स्क्वेअर नंबर्स। ओके, हा होता आपला पहिला प्रश्न। आता दुसरा प्रश्नाकडे आपण जाऊया। आता सेकंड वन क्वेश्चन काय आहे तो बघूया। काय सांगितलेलं बघा, विच आर द ट्रायंग्युलर नंबर्स, मगाशी होता आपला स्क्वेअर नंबर्स, आता आहे आपला ट्रायंग्युलर नंबर्स इन द गिव्हन लिस्ट। आता या ठिकाणी बघा ट्रायंग्युलर नंबर म्हणजे कुठले नंबर, तर मगाशी जसं आपण स्क्वेअर नंबर मध्ये काय तयार होतं, आपला स्क्वेअर तयार होता, त्याच पद्धतीने या नंबर्स मध्ये आपल्याला काय तयार झाला पाहिजे, तर ट्रायंगल तयार झाला पाहिजे। म्हणजेच कसं बघा, तर इथं 1 डॉट येणार, इथं 2 डॉट येणार, म्हणजे हे किती झाले, 3 झाले, बरोबर आहे। नेक्स्ट मध्ये बघा 1 हे 2 आणि इथं 1 2 3, म्हणजे टोटल बघा 1 2 3 4 5 6, ठीक आहे। म्हणजे इथं शेप जो आलेला आहे तो काय आलेला आहे आपल्याला, ट्रायंग्युलर आलेला आहे। या ठिकाणी काय आलेलं आहे बघा, तर ट्रायंग्युलर शेप आलेला आहे, बरोबर आहे। म्हणजे 3 आणि 6
हे जे दोन नंबर आहेत ते काय आहेत आपले, तर ट्रायंग्युलर नंबर आहेत. आता याच्यापेक्षा एक थोडंसं वेगळं जाऊन जे तुम्हाला बुक्स मध्ये दिलेले नाहीत, पण जर स्कॉलरशिप साठी तुम्ही बसला असाल तर ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय हे मी थोडक्यात सांगते. तर या ठिकाणी बघा काय करायचंय, ट्रायंग्युलर नंबर्स म्हणजे काय, तर या ठिकाणी पहिल्यांदा पहिला ट्रायंग्युलर नंबर कसा ओळखायचा, तर यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर फर्स्ट नंबर आणि त्याच्या सलग येणारा दुसरा नंबर या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याला डिवायडेड बाय 2 करायचा आहे आणि आलेला आन्सर म्हणजेच आपलं काय असणार आहे, तर ट्रायंग्युलर नंबर असणार आहे. आता पहिला नंबर जर घेतला तर या ठिकाणी बघा 1 into 2 घेतले आणि अपॉन 2 घेतले, तर आडवा भागाकार पद्धतीने गेला तर 2 ला 2 गेलं आणि राहिले काय फक्त 1, म्हणजे 1 हा पहिला ट्रायंग्युलर नंबर आहे. ठीक आहे. दुसरा ट्रायंग्युलर नंबर काढताना आपल्याला काय करायला लागेल बघा, तर या ठिकाणी 2 into 3 अपॉन 2 करायचंय, म्हणजेच काय करायचंय 2 नी 3 ला मल्टिप्लाय करायचंय आणि डिवाइड मध्ये 2 घ्यायचंय, म्हणजे परत एकदा 2 2 गेलं, राहिले काय 3 राहिले, म्हणजे हा आपला दुसरा ट्रायंग्युलर नंबर आलेला आहे. त्याच्यानंतर अजून एखादा नंबर घेतला तर या ठिकाणी बघा 4 5 जा घेतले अपॉन 2 घेतले, तर 1 जा 2 2 2 जा 4, म्हणजे इथं आले 2 आडवा भागाकार पद्धत. आणि ती जर तुम्हाला जमत नसेल तर गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. म्हणजे इथे बघा 5 2 जा 10 झाले, म्हणजे हा पण सुद्धा काय आहे आपला ट्रायंग्युलर नंबर आहे. ठीक आहे. हे झाले आपले ट्रायंग्युलर नंबर्स. ठीक आहे. आता आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे, तर आपल्याला जी लिस्ट दिलेली आहे आणि त्यातील ट्रायंग्युलर नंबर कोणते हे आपल्याला काढायचे आहेत. ठीक आहे. आता फर्स्ट जो आहे तो काय आहे आपला, तर 3 आहे. आपण आताच बघितलं 3 इज द ट्रायंग्युलर नंबर. ठीक आहे. त्याच पद्धतीने 6 असणार आहे का, असणार आहे का, तर या ठिकाणी बघा 3 4 जा अपॉन 2 केले तर 2 1 जा 2 2 जा आणि 3 2 जा किती झाले 6 झाले, म्हणजे 6 हा सुद्धा काय आहे, तर ट्रायंग्युलर नंबर आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने 8 असणार आहे का, नाही, 9 नाही, 12 नाही, 15 असणार आहे का, आपण आताच बघितलं का 15चं, नाही बघितलेलं. 15च्या मध्ये बघा काय करता येईल आपल्याला, इथं बघा 4 5 जा केलं होतं, म्हणजे आपण बघा 5 6 जा केलं तर या ठिकाणी अपॉन 2 करणार आहे, 2 3 जा म्हणजे 3 5 जा किती आले आपले या ठिकाणी 15 आलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे 15 सुद्धा आपला काय असणार आहे, ट्रायंग्युलर नंबर असणार आहे. त्याच पद्धतीनं 21 हा सुद्धा आपला काय आहे, तर ट्रायंग्युलर नंबर आहे. ठीक आहे. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 आपण या ठिकाणी बघतोय. काय सांगितलेले बघा, नेम अ नंबर विच इज अ स्क्वेअर ॲज वेल ॲज अ ट्रायंग्युलर. असा कोणता नंबर आहे जो स्क्वेअर नंबर ही आहे आणि ट्रायंग्युलर नंबर सुद्धा आहे, तर तो नंबर 36 आहे. काय आहे, 36 इज द स्क्वेअर नंबर्स ॲज वेल ॲज काय असणार आहे, ट्रायंग्युलर नंबर. ठीक आहे. पुढचा बघा, इफ 4 इज द फर्स्ट स्क्वेअर नंबर विच इज द 10th वन. आता 4 हा फर्स्ट स्क्वेअर नंबर असेल तर 10th वन जो स्क्वेअर नंबर आहे तो कोणता असणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता स्क्वेअर नंबर म्हणजे काय, एक छोटीशी ट्रिक आहे. त्यासाठी काय करायचंय बघा, आता 4 म्हणजे 2 2 जा गेले 4 आले, 3 3 जा 9, 4 4 जा 16, 5 5 जा 25, 6 6 जा 36, 7 7 जा काय असतं, तर 49 असतं, 8 8 जा 64 असणार आहे, 9 9 जा 8 8 जा 64, 9 9 जा 81, 10 10 जा 100, 10 11 11 जा 121 आणि 12 12 जा किती झाले 144. आपल्याला कितवा विचारलेला आहे, 10th विचारलेलं आहे. म्हणजेच बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे हा नंबर काय आला, 10 नंबरला आला. म्हणजे ह्याचं जे आन्सर असणार आहे काय असणार आहे, 121 इज द नंबर. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघा, इफ 3 इज द फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर विच इज द 10th वन. जर 3 हा फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर असेल तर 10th वन ट्रायंग्युलर नंबर कोणता असेल या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. यामध्ये सुद्धा एक सोपी ट्रिक आहे, कसं काढायचं बघा. तर या ठिकाणी बघा आपल्याला हे आपण रफ वर्क मध्ये करूया. आता फर्स्ट वन नंबर काय दिलेला आहे आपल्याला, 3 दिलेले आहे. नेक्स्ट नंबर काढताना काय करणार आहे, आता या ठिकाणी बघा 1 + 2 किती होतात, 3 होतात, बरोबर आहे.
3 मध्ये 3 ऍड करायचे म्हणजेच किती आले आपले 6 आले. 6 मध्ये आता आपण काय केले +3 ऍड केले. आता या ठिकाणी +4 ऍड करायचं नाही, प्रत्येक वेळेला एक एक नंबर वाढवत जायचं. म्हणजेच बघा 3 + 3 6 झाले, 6 + 4 10 झाले, 10 + 5 15 झाले, 15 + 6 किती होतात 21 होतात, 21 प्लस आता किती ऍड केले ते 5 6 7 7 केले तर 28 येतात. 28 प्लस किती असणार आहेत आता इथं 5 6 7 8 केले तर 8 8 16 कॅरी ओव्हर 36 झाले. परत 9 ऍड केले तर या ठिकाणी 5 45 झाले. 45 प्लस किती असणार आहे 10 असणार आहेत म्हणजेच किती असणार आहे या ठिकाणी 50 प्लस 11 ऍड केले तर 66 झाले. 66 प्लस 12 केले प्लस 12 ऍड केले तर इथे किती आले 8 आणि इथे आले 72. परत 13 ऍड केले तर किती असणार आहेत 8 + 3 11 कॅरी ओव्हर झाले आणि हे 7 8 9 91 झाले. आपल्याला कितवा नंबर विचारलेला आहे 10th विचारलेला आहे. त्यामुळे बघा इथं 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 10 नंबरला किती आला आपला 66 आलेला आहे. त्यामुळे ह्याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे 66. ह्या ट्रिक्सनी गेला तरीही चालेल. म्हणजे जर तुम्हाला असं विचारत असेल 5th वन नंबर कोणता आहे 6th वन नंबर कोणता आहे त्यावेळेला तुम्ही ह्या 2 ट्रिक्स या ठिकाणी वापरू शकता. ठीक आहे, या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ संपतो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. धन्यवाद.